नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरती 2022 मधील शिक्षक भरतीचा सेकंड फेज या संदर्भात त्याचबरोबर कंत्राटी शिक्षक भरतीविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, सुरुवातीला 2022 मधील सेकंड फेजच्या संदर्भात आपण माहिती पाहू। शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शिर्डी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी 2022च्या शिक्षक भरतीमधील 10% कपात केलेल्या जागा ची कार्यवाही हे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये सुरू करणार असल्याचे आश्वासन दिलेले करायची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि त्याच्याच बरोबर आपण असं म्हटलेलं की 10% जी, कारण मी इथे शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा आलेलो आहे की माझ्याकडे एक अशी मागणी केलेली आहे की 10% राखीव जागा ठेवलेल्या होत्या शिक्षकांच्या भरतीमध्ये, आपली त्या भरतीच्या सुद्धा 1 आठवड्यामध्ये ती 10%ची भरती सुद्धा सुरू केली जाईल असं आपल्याला आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद दिलेले आहे। तर बघा मित्रांनो, आता सेकंड फेजची वाट पाहणारे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी या जागा जास्तीत जास्त येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, कारण राज्यस्तरावरती शिक्षक भरती होणारी कदाचित ही शेवटची भरती असणार आहे। यानंतर जिल्हानिहाय भरती करण्याचे शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वीच सूतोवाच केलेले आहे। त्यामुळे या सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा यासाठी आपण सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी सेकंड फेजच्या संदर्भामध्ये आपल्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन जास्तीत जास्त जागा येण्यासाठी शिक्षणाधिकारी त्याचबरोबर यूओ यांना निवेदने देणे आवश्यक आहे। तर बघा मित्रांनो, युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये या प्रकारचे निवेदने देण्यात येणार आहेत आणि ते निवेदन देण्यासाठी जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर संबंधित तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्या जिल्ह्याचा व्हॉट्सॲप ग्रुप हा सदर संघटनेच्या वतीने बनवण्यात आलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होऊन तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि सेकंड फेजसाठी प्रयत्न करू शकता, ज्यामुळे जास्तीत जास्त जागा या सेकंड फेजमध्ये येणार आहेत। आता या 10% पदकपात जागा म्हणजे केवळ 10%च कपात केलेल्या जागा येतील असं नाही, तर यामध्ये रिक्त, अपात्र आणि गैरहजर जागा त्याचबरोबर खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागासुद्धा येणार आहेत। आता पहिल्या फेजमध्ये काही जिल्हा परिषदांनी 80% भरतीला मान्यता असताना आणि त्यानंतर 10% पदकपात केलेली होती, तर काही जिल्हा परिषदांनी 70% सुद्धा जाहिराती दिलेल्या नाहीत। जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केवळ 58% रिक्त पदांची जाहिरात दिलेली होती। अशा बरेच शैक्षणिक संस्था असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदे ही रिक्त आहेत। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जागा येण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे। तर त्यामुळे तुम्हा सर्वांना सेकंड फेजची वाट पाहणाऱ्या सर्व अभियोग्यताधारकांना विनंती असेल की जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांनी निवेदन मोहीममध्ये सहभागी होऊन या जागा कशा वाढतील यासाठी प्रयत्न करावा। आता मित्रांनो, आपण 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक किंवा DED BEd कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात माहिती पाहू। बघा मित्रांनो, 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी जो कंत्राटी शिक्षक भरतीचा GR काढण्यात आलेला आहे, तर त्यानुसार ही शिक्षक भरती होणार आहे। आता कंत्राटी शिक्षक भरतीचा GR हा 5 सप्टेंबरला जरी काढण्यात आलेला असला तरी कंत्राटी शिक्षक भरती ही मागील 2023 पासून सुरू आहे आणि
जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्या सेवानिवृत्त शिक्षकांनाच त्या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये पात्र ठरवण्यात आलेलं होतं। मात्र मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे आणि त्या प्रमाणात सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न होत असल्यामुळे या ठिकाणी डी.एड. बी.एड. धारकांना सुद्धा कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचं शासनाने या 5 सप्टेंबरच्या जी.आर. नुसार ठरविलेलं आहे। आता आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वीच कंत्राटी शिक्षक भरतीचे जे अर्ज आहेत हे अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाल्याची बातमी आपल्या चॅनलमध्ये आपण दिलेली होती। तर बघा मित्रांनो, त्यानुसार बऱ्याच डी.एड. बी.एड. धारकांनी कमेंट केल्या होत्या की सर आमच्या जिल्ह्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज घेणं केव्हा सुरू होणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्व जिल्हा परिषदांना शासनाकडून परिपत्रक निर्गमित केलेलं आहे। काही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची अर्जाची सुरुवात झालेली आहे, तर काही जिल्हा परिषदांनी केवळ त्यांच्या जिल्ह्यामधील 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती संकलित करणे सुरू केलेलं आहे। आता आपण जिल्हा परिषद बुलढाणा आणि जिल्हा परिषद यवतमाळ याविषयी माहिती पाहिलेली आहे। बुलढाणा येथे डी.एड. बी.एड. धारकांकडून अर्ज घेण्यात आलेले आहेत, तर यवतमाळ येथे 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागवण्यात आलेली आहे। तर बघा, आता ही जी बातमी आहे ही बातमी आहे अलिबाग। बघा, ही बातमी लोकमत पेपरमधून छापून आणण्यात आलेली आहे आणि शिक्षकांना निवृत्तीनंतर मिळणार 15,000चे मानधन, जिल्ह्यातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणात होणार फायदा। बघा, ही बातमी कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात आहे आणि जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी 2528 पदे ही 2528 शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत, ज्यामध्ये 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या या शाळा आहेत। तर या शाळांमध्ये ही कंत्राटी शिक्षक भरती करण्यात येणार आहे। आता ही बातमी आपण सविस्तर पाहू नये। बघा, यामध्ये जिल्ह्यातील ज्या शाळांची संख्या 20पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि हे जिल्हा परिषद रायगड यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं स्टेटमेंट आहे। तर यानुसार मित्रांनो, जिल्हा परिषद रायगड येथे 2528 पदांची जवळपास कंत्राटी शिक्षक म्हणून भरती होणार आहे। तर आता इतर जिल्ह्यांचं काय? जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा परिषद अकोला, नागपूर, पुणे, जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यातील अभियोग्यताधारकांनी आपल्याला कमेंट केलेल्या होत्या। तर मित्रांनो, काही जिल्हा परिषदांमध्ये माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे। आता 14 पासून ते 17 तारखेपर्यंत बहुधा शासकीय सुट्ट्या असल्यामुळे याची कार्यवाही झालेली नाही। मात्र आता येणाऱ्या 18 तारखेपासून या संदर्भात कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात माहिती आहे। आता या कंत्राटी शिक्षक भरतीला राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे आणि या शिक्षक संघटनांनी कंत्राटी शिक्षक भरतीच्या विरोधामध्ये येणाऱ्या 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद करून या कंत्राटी शिक्षक भरतीचा त्यांनी निषेध व्यक्त करण्याचं ठरवलेलं आहे। मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरती ही खरोखरच घातक आहे। मात्र